माझी शेजारी आई गावातून आली आणि मी तिला माझा अवॉर्ड दाखवायला आलो आहे. तर बघा तुम्ही कसा आहेस. छान आहे, छान. अशीच प्रगती करत राहा. थँक्यू. हा अवॉर्डमध्ये ना माझी शेजारी आईचा खूप हात आहे, कारण आम्ही दोघांचे व्हिडिओला ना लोक खूप पसंत करते. जे व्हिडिओमध्ये शेजारी आई आहे ना माझ्याबरोबर, ते व्हिडिओ पक्का हिट आहे, पक्का हिट आहे. तर आई मला सांगा की तुम्ही गावात गेली होती, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. सगळे आम्ही वेतोबाला गेलो, सकाळी घट ठेवला. दुसऱ्या दिवशी सात्रीची जत्रा होती. वेतोबाच्या रात्रीच्या पालखीला रात्री 1-1:30 वाजला पालखी निघायला. सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी सात्रीची जत्रा होती. मग तिथे गेलो. मतलब जिती दिवस तुम्ही होते, हर सगळे दिवस तुम्ही. आणि मग रविवारी मी गोव्याला गेले, लक्ष्मी रमणात आणि देवकी कृष्ण तिकडे जाऊन ओट्या भरल्या. मंगेशीला जाऊन आली. मग सुधीरसाठी थोडी खरेदी केली. हे बघा गोवाचे हॅट माझ्याकडे, मी कधी हॅट नाही घाललेला होता, तर आज पहिली वारी मी आता हॅट घालणार आणि घोडे चलवणार. आणि खाण्यासाठी पण आहे, खाजा आहे, काजू, रोस्टेड काजू आहे आणि हे शेवाचे लाडू आहे. माझी बहिणीसाठी नेकलेस पण आहे. तुम्ही लोक सोचत होणार की मी शेजारीचा खूप फायदा उठवते ना. नाही असं नाही, माझा मुलगा हो, सगळ्यांना आणले. माझी शेजारी आई सकाळीच आली होती, सकाळी पण मला टाइम नाही भेटला. मला नाही, शेजारी आयला टाइम नाही भेटला, कारण ती मार्गशीरचा पूजा करायची होती. मी दुपारी मध्ये आला होता गेट ते बाहेर, पण ती काम करत होती. तर संध्याकाळी पूजा केली, आतमध्ये पूजा पण केली आहे. चल दाखवतो चला. शेजारी आईने महालक्ष्मीची पूजा केली. तुम्ही हर गुरुवारला करणार? मार्गशीरच्या 4 गुरुवार असतात. 4 गुरुवार पूजा करायची. तर महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर, आमच्यावर, सगळ्यांवर असू दे. तुम्ही या सगळे आमच्या कोकणात. कोकण हा आमचा स्वर्ग आहे. आई मला बोलली होती कोकण चलायला, पण सुधीची लहान पिल्लं आहेत. मी त्यांना सोडून नाही जाऊ शकते ना, कारण पण एक ना एक दिवस सुधीरला घेऊन येणार. मी माझे पिल्लू थोडे बडे होणार ना ऑरिफ्लोरी, तर आम्ही सगळे कोकणला जाणार. सुधीरला घेऊन येणार. या चला बाय बाय बाय.